गणपती मानाचा, राजा राणी बागचा. मना सज्जना भक्ती पंथेची गावे, तरी श्री हरी पावी देतो स्वभावे. जनींजते. श्री समर्थ रामदास स्वामींनी भक्ती मार्गाचे सोपे तत्वज्ञान आपल्या या श्लोकामधून प्रकट केलेले आपण पाहतो. आध्यात्मिक दृष्टीने भक्ती हा मानवी भावनांचा सर्वोच्च प्रकार आहे. मनुष्य प्राणी ज्या भावनेच्या योगाने ईश्वराला सर्वथा शरण जातो, ती भावना म्हणजे भक्ती. मग ती भक्ती तुम्ही देवाची करा किंवा आणखी कोणाची. जेव्हा आपलं प्रेम हे सर्व शक्तिमान ईश्वरावर असतं, तेव्हा ते प्रेम जास्त फुलवण्यासाठी हिंदू धर्मशास्त्रात भक्तांसाठी नवविधा भक्ती मार्ग सांगितलेले आहेत. प्राचीन काळापासून काही मानव वर्ग हे आध्यात्मिक तर काही असुरी शक्तींची भक्ती करत आलेले आहेत. ईश्वर भक्तीला वय, रूप, जातीभेद यांचे बंधन नसते. प्रल्हादाने लहान वयातच श्री विष्णूची भक्ती केली. त्याने आपला पिता हिरण्यकश्यपू याच्या विरोधात जाऊन नारायणाचा जप केला. प्रल्हादाने देवाला आपल्या अंतर्मनात पाहिले. त्याच्या अखंड नामस्मरणामुळे त्याला ईश्वर अंतर्बाह्य आणि त्याही पलीकडे जाऊन निराकार सगुण स्वरूपात दिसला. त्यामुळे लहान कणापासून ते महालातील उंच खांबापर्यंत ईश्वराचे अस्तित्व मानणाऱ्या भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी निर्जीव खांबातूनही त्या ईश्वराला नरसिंह अवतार घेऊन प्रकट व्हावे लागले. भक्तीनेही मृत्यूवर विजय मिळवता येतो. 16व्या वर्षी मृत्यू आहे हे विधिलिखित असताना ऋषी मार्कंडेयाने महादेवाची घटक उपासना केली. प्रार्थनातील ठरलेल्या समयी यमराज त्याचे प्राण हरण करण्यासाठी येतात. पण त्याच वेळी मार्कंडेयाने शिवलिंगाला कवटाळून शिवाचा धावा केला. यमाने मार्कंडेयाच्या दिशेने मृत्यूचा फास फेकला, पण तो शिवलिंगाभोवती अडकला. यावर क्रोधित होऊन महादेवाने यमाशी युद्ध करून ऋषी मार्कंडेयाचे प्राण वाचवले. म्हणूनच आपल्या भक्तीने अमरत्व प्राप्त केलेले ऋषी मार्कंडेय यांना आजही चिरंजीव मानले जाते. निर्मळ असलेल्या बालमनावर भक्तीचे प्रतिबिंब सहज उमटते. बालमन हे निराकार असते. देवाला नैवेद्य दिला तर तो त्याने ग्रहण करावा, हा नामदेवाचा बालहट्ट प्रत्यक्ष पांडुरंगाला साकार होऊन पूर्ण करावा लागला.
भक्तीमध्ये जी व्यक्ती तन्मय होऊन मनाने देवरूपी एकाग्र होते ती व्यक्ती जगापासून पूर्णपणे अलिप्त होते. संत गोरा कुंभारांची भक्ती ही अशीच होती. देवाच्या नामस्मरणात तल्लीन असताना त्यांनी आपल्या पोटच्या पुराला चिखलात तुडवले. या घटनेचा अर्थ त्यांच्या भक्तिभावाच्या लीनतेचा प्रकार मानावा लागेल. कारण संत जीवनातील चरित्रात अशा अनेक चमत्कारिक घटना आहेत ज्यामुळे साधकांना प्रेरणा मिळत असते. आपल्या कामात विठ्ठलाला शोधणारी दास जनाबाई घरातल्या घरात कष्टाची दासीपणाची कामं करीत असताना पांडुरंगाच्या भक्तीत जेव्हा रंगून जाते तेव्हा भक्ताला होणाऱ्या कष्टाचा भार त्या परमेश्वराला उचलावा लागतो. मानवी जीवन अनेक नाते संबंधाने परिपूर्ण असते. मनुष्य ईश्वराशी सुद्धा एक नातं निर्माण करतो. त्याला मूर्ती रूपात पाहतो, त्यावर श्रद्धा ठेवतो. त्या मूर्त रूपातून अमूर्त असणाऱ्या ईश्वराशी तादात्म्य पावण्याची इच्छा ठेवतो आणि हेच परमानंदाचे तत्व आहे हे तो जाणतो. म्हणूनच मीराबाईच्या सावलीतही गिरीधर गोपाल दिसतो. पुराणातील कथा, संत चरित्रे, आख्यायिका यामध्ये भक्ती दृढ करण्यासाठी चमत्कारांचा अंतर्भाव असला तरी त्या चमत्कारांना नमस्कार करून आजच्या जीवनात भक्तीचे खरे मर्म जाणतो तो वारकरी. त्याच्या भक्तीमध्ये समर्पण, समानता, परंपरा, संस्कृती, वारसा, सामुदायिक बंधन, आध्यात्मिक परिवर्तन प्रत्यक्षात पाहायला मिळते. आणि म्हणूनच निष्काम भक्ती वारकऱ्यांची गणना केली जाते. मात्र समाजात भक्तीचा मार्ग तरुण वर्ग चुकीच्या दिशेने नेत आहे. भक्ती या शब्दाचा वेगळाच अर्थ लावतात. त्यामुळे काही वेळेला भक्तीचं अवडंबर आपल्याला दिसतं. आजचा जमाना गिव्ह अँड टेक झाल्यामुळे बहुतेक सगळे गुरु भक्ताला आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी साधना सांगतात, वस्तूंची विक्री करतात आणि त्यातून भक्तीचे वेगवेगळे पॅकेजेस देतात. त्यामुळे आज सकाम भक्तीचा विकृत असा समाज साऱ्या जगभर निर्माण झाला आहे. आजच्या या ढासळलेल्या परिस्थितीला ही सकाम साधनाच जबाबदार आहे. अर्थात याला अनेक अपवाद देखील आहेत, मात्र ते अगदी क्वचित आढळतात. आजचं शिक्षण देखील अतिसकाम असल्यामुळे शेवटी निराशा, दुःख, निष्फळता पदरी आलेली आपल्याला सर्वत्र दिसते. आजच्या भक्तीत दिखाव्याला फार महत्व आलंय. त्यामुळे आम्ही भक्ती करतो म्हणजे नक्की काय करतो? देवळात जातो, पण लक्ष मात्र देवळाबाहेर काढलेल्या चपलांवर ठेवतो. कोण किती देणगी देतोय, त्यामुळे आपल्याला काय फरक मिळणार आहे याच्या बातम्या वाचतो. कोणी सोन्याचा मुकुट दिलाय, सोन्याचा हार दिलाय. हल्ली हे 100% भौतिक सुख मिळावं म्हणूनच ईश्वराचा धावा करतात. आता तरी देवा मला पावशील का, सुख
वनवास, यातना, दुःख या गोष्टी देवांना आणि संतांनाही चुकल्या नाहीत. कारण कर्मभोग हे भोगूनच संपवायचे असतात याची जाण आपल्याला भक्ती करताना असायला हवी. म्हणूनच संपूर्ण भक्तीचे प्रतीक असलेले श्री हनुमंत यांची भक्ती आपल्याला खरी भक्ती शिकवते. ती समजून घेताना आपण आपलं मन आणि बुद्धी आपल्या आत्म्याच्या नियंत्रणाखाली आणून आपल्या स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या भक्तीची शिकवण आपल्याला नम्र, दयाळू, निस्वार्थी होण्यास प्रभावित करते. प्रभू श्री रामांवरील त्यांची अटल भक्ती आपल्याला आपल्या श्रद्धा आणि तत्वांवर विश्वास ठेवण्याची आठवण करून देते. म्हणूनच खऱ्या देवाची ओळख आणि त्याचं वास्तव्य कुठं आहे हे सांगताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, तो हा अंतरात्माची केवळ.